नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही जातोय देवबाग बीचला. देवबाग बीच हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि तो मालवणच्या मुख्य शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. देवबाग आणि जर देवबाग तारकर्लीला येणार असाल म्हणजेच स्टे करणार असाल तर तुम्हाला इकडे अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. खास म्हणजे बीच समोर अनेक कॉटेजेस पण आहेत. वाळूवर चालवते. क्रोकोडाईलचा आहे आकार पूर्ण आहे सर. तो क्रोकोडाईल म्हटलं. आणि हे बघा जो समोर डोंगर आहे तो एकदम मगरीच्या आकाराचा आहे. सेम मगरच आहे की काय असे वाटते. कर्ली नदी आणि कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम आपल्याला बघायला मिळणार आहे. आता बोटिंग गेल्यावर आपल्याला समजेल, मी दाखवते. आणि या दोघी बघा वाळूमध्ये बोटिंग करतायत. आणि देवबाग बीच अगदी गोल्डन स्टँड बीच या नावानेही ओळखला जातो. देवबाग बीचचा समुद्र किनारा लांब आणि चमकत्या पांढऱ्या वाळूने पसरलेला आहे. आता इकडूनच आपल्याला खाडीमध्ये घेऊन जातील. ही जी आहे ती खाडी आहे. समुद्र हा खाडीपासून थोड्या लांब अंतरावर आहे, त्यामुळे बोट खाडीतूनच फिरवली जाते. पण जे हे काका आहेत जे आम्हाला बोटीतून घेऊन जाणार आहेत ते बोलत आहेत की आपल्याला समुद्र सुद्धा दिसणार आहे. आतमध्ये जाताना आपल्याला 4-5 पॉइंट दिसणार आहे. सनसेट पॉइंट, पण तो आता दिसणार नाही कारण आता 4 वाजले आहेत. आणि मिनी केरळ पॉइंट आहे. ते आम्हाला आता त्या काकांनी इथे चप्पल काढायला सांगितली. चप्पल खाली काढून जायची. ही आमची विधाताई बोट धरून पकडून उभी आहे. काल ती मी मध्ये बसा, इकडे बसा. इथे जाई अर्धी जास्त मागा नको पाहिजे. मला डर वाटतंय.
बाई त्यांना जॅकेट डॉल्फिन आला मग एक मिस्टर कुठून जाणार आहे? वाव, निळसर पाणी. काही बॅलन्स करायला एक साईडला झाले. अरबी समुद्रात वाहणाऱ्या कर्ली नदीचा संगम इकडे आपल्याला बघायला मिळतो. समुद्र आणि कर्ली नदी ही इकडे एकत्र होते. आता नदी आणि समुद्र यांचा आपल्याला संगम मिळाला. ते बघा, अरे यार इकडे नदी आणि समुद्राचा हा संगम आहे. यार मला वडील कोण आलं तिला. देवबागच्या समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे कर्ली नदी जी अरबी समुद्राला येऊन मिळते. हा तो संगम पॉइंट आहे. त्याच्यात नाही जात, जो मध्ये आपल्याला दिसतोय वाळूचा, तो संगम पॉइंट आहे. नदी कुठे आहे? आणि हे एक मिनी केरळ पॉइंट आहे, कारण इकडे सगळी नारळाची झाडे आहेत. मध्येच ही मँगोची पण झाडे आहेत आणि त्यातच सुपारीची झाडे पण दिसत आहेत. देव थोडंफार आपल्याला केरळमध्ये आल्यासारखं वाटेल. आणि मला खूप मजा येते. आणि इकडे आल्यावर आपल्याला केरळमध्ये आल्याचा भास होतो.
असं वाटतं की आपण केरळमध्येच आहोत, कारण का पूर्ण समुद्राच्या आजूबाजूला ही भली मोठी नारळाची झाडे आहेत. किती छान वाटतंय बघा. वाव गार्गी, केरळमध्ये तू गेली नाहीयेस ना? नाही, पण असं वाटतंय मला की मी गेली आहे. तेच, कारण का इकडे आल्यावर केरळमध्ये आल्याचा भास होतो. देवबाग संगम पॉईंट, सिगल पक्षी पॉईंट, पण सिगल पक्षी काही आम्हाला दिसले नाही. मिनी केरळ पॉईंट, कर्लीची खाडी पाहिल्यानंतर सुनामी आयलँड बघायला मिळतोय, पण आम्ही तिकडे जाणार नाही आहोत, कारण अजून आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. पण ह्या आयलँडवर जाता येते, तिकडे आपण खाली उतरू पण शकतो, पण आता खूप पाणी आहे, कारण भरतीचा टाईम होता, त्यामुळे सगळे पाण्यात उतरले आहेत. आणि इकडे आतमध्ये स्टॉलसुद्धा आहेत, तिथे आपण गेलो तर आपल्याला जर काही खायचं असेल, मॅगी, वडापाव वगैरे, पाणी असं सगळं तिकडे मिळेल. पण आता बघा पूर्ण पाण्याने झाकलंय, त्यामुळे काहीच दिसत नाही आहे तिकडे. समुद्रात तुला नेटवर्क आहे? माझं फुल नेटवर्क. व्हिडिओ कॉल येत आहेत ना ते. हे माझे पप्पा किती 72 वर्षाने आता बसल्यात. हे जेवण येते ते पुन्हा जेवण. आणि हा इकडेच मध्येच खेकडा पॉईंट आहे. हा जो दाखवलाय तो खेकडा पॉईंट आहे. मँग्रोव्हची झाडं पण आपल्याला दिसत आहेत वरती. ते पण आणि हा मला खूपच मजा येत होती. आणि आम्ही एकदा तर आमच्या अंगावर पाणी पण उडलेलं. त्यावेळी गार्गी खूप घाबरली होती. हा, आणि मध्येच बोट आमची अशी हलत होती, कारण का खूप जण एकत्रच बसलेलो आणि बरखाली अशी होत होती. हे बघू शकता तुम्ही किती फास्ट चालू आहे आमची. आणि हे बघा, आता मी बाहेर येतच आहे. पाणी एकदम निळं पाणी आहे. निळं पाणी आहे. आता आलोय आम्ही बाहेर. आणि आता जाऊ परत पुढच्या प्रवासाला. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि प्लीज कॉमेंट, आम्हाला कॉमेंट खूपच पाहिजे. ह्या व्हिडिओला 2000 कॉमेंट्स तर यायलाच पाहिजे पक्का. आणि व्ह्यूज पण खूपच यायला पाहिजे. 10,000. जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.